तर पहिले धर्मनिरपेक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज होते असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। शिवराय सर्वधर्मीय नसते तर सिद्धी इब्राहिम नसते असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलेलं होतं, त्याला आता जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं। धर्मीय नव्हते असं म्हटलं काय प्रश्न? हो हो नव्हते, नव्हते सर्व धर्म नव्हते, ते आम्ही चिकटवलंय। तो हिंदूवादी आणि हिंदू धर्म हा, मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते, त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे। सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर मदारी मेहतर औरंगजेबाच्या दरबारात गेला नसता। सर्वधर्मीय नसते तर त्यांच्याबरोबर अफजल खानाच्या लढाईमध्ये एका बाजूला भास्कर कृष्ण कुलकर्णी अफजल खानाबरोबर असताना शिवाजी महाराजांबरोबर सिद्धी इब्राहिम उभा होता। त्यांच्या नौदलाचा प्रमुख हा दौलत खान नसता। महाराजांची अनेक उदाहरणं अशी सांगता येतात की खरा धर्मनिरपेक्ष पहिला राजा या जगातला, या भारतातला, हे शिवाजी महाराज होते।